कपिल घे नाही सोडलं दोन असं जेवढं वर का तसं ते दोन सोडलं तुझं शेदर नाही तिकडे छिद्र नाहीये हा ना त्या कपार मध्ये गेलेला आहे ना कपार मध्ये गेला पण तिकडे कपारच नाही बरं बरं फक्त खुल्ला आहे ते बरं ठीक आहे जाऊ दे त्या मॅडमला एकटीला जातात अरे उभे राहा ना साहेब हो बस 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 बसा तुम्ही बसा हो बसा 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 उभं राहा जो पक्क धरायचं पक्क धरायचं वाढो बस काल झाला का ते आहेत ना जाऊ दे खाली ते मला त्या त्या तिकडे दोन आहेत काय होल होल आहे होल होल आहे ते दिसत नाही का होल वा वा गेला मग ते छिद्र वा बराबर बा हे ट्रेन थोडी समोर जात का तिकडे अशी तिकडे नाही जात का होल होल आहे का तिकडून नाही ना होल नाही ना मॅडम जोर बांधला का तू हो 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 थांबा तुम्ही थांबा हे हे असं घ्या होय तिकडून थांबा तुम्ही थांबा मॅडम थोडा शांतता जरा फक्त की बस बघा थोडी खाली सोड रे सोड खाली सोड त्या गोट्याजवळ गेला मॅडम गोट्याजवळ दगड्याजवळ हा हो त्याच्यावर हो पासिंग मारेस तो 3-4 मिनिटं पासिंग मारे पण कमी मारला यावेळेस मी सारी वीर तपासेला म्हणून धर रे कराशीची कराशीची वर हा तसं वर कराशीची वर लोक जण पकडा एक वरी कराशीची घे हे आलं मॅडम दिसला का तिथं दिसलाय का पण घ्यावं लागते का उडू आपण हे सोडू किरण मशीन डबल डबल दोघं जण जातो गडबड नको करा ना काका ते त्या लोकांना समजते आपल्याला काही समजत नाही दोन माणसं असले नजर हे त्याचं बंद ध्यान राहते भाऊ हे सोपी नाही लोक हे साप धरणारे आहेत का ते का भाजीपाला आहे का आता खाली नाही पडला पाहिजे तुम्ही लोक बोलून घ्या रे ते आपण बोलू नका ते काही भाजीपाला नाही तो वळा सुरी वळा लोक खतरनाक आहेत ते साप धरणारे लोक असले मग आपण लोक बोलू द्यायच्या मला जास्त बोलू नको कपिल जास्त बोलू नको काय करायचं ते बरोबर करतात ते पाय
बोलू नका, शांतता ठेवा ना हो. बोलू नका. मागे सरका तुम्ही, मागे सरका. ते वीट हलून राहील ना, मागे सरका ना तुम्ही. आपण नका बोलू. ते काय करायचं ते करतात. आपलं काम नाही बोलायचं. तुम्ही पाय मागे ठेवा ना काका. हा मागे काय बरोबर तुम्हाला माहिती गेला विमाने सर इथून दिसते लोकेशन आला 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 आणि परत गेला तू फक्त इंजिन चालू आरामशीर. ते करतात त्याच्या हिशोबाने. आपण नका बोलू. आपलं काही काम नाही बोलायचं. शांत राहता का जरासं. व्यवसाय बुवा. आपण नका बोलू. ते त्याच्या हिशोबाने काय करायचं ते करतात. आपलं कर्तव्यच नाही ते. अरे लागा फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढा, फोटो काढा हो. घातला ओके ताई. अरे तरी मुंडको नाही का वरती येऊ द्या, वरती येऊ द्या. वर घ्या वर. दादा ते ढिले करा. ओ आणि सोड दोन सोड दोन सोड दोन सोड तू कपिल वहिनी वर येत आहे. दोन सोड. अरे टाका टाका. स्टिक सकट अंदर टाकून दे ना. ते तर नको ना बॉडी, नाही तर अंदर घुसायला देऊन. कपिल घे नाही सोड दे दोन. तसं जेवढे वरता तसं ते दोन सोड दे तुझं. दोन दोन ढिले करा. हा, घे दादा वर. हिला कर दे दोन. रे वर घे रे. सांगून राहिलो तरी हिला काय ऐकून राहिला नाही. त्यात घाला ना. समजत काही ते पाहू शकता आपण खाली याची माहिती देऊ शकलो नाहीये कारण की खाली मोबाईल वगैरे किंवा काही दिला नव्हता. तर आता मी याची तुम्हाला संपूर्ण माहिती सांगते. तर बघा 7 फुटापर्यंत वाढणारा हा साप आहे. 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप. कलरमध्ये थोडाफार चेंज हा राहू शकतो. कधी डार्क काळा येतो तर कधी असा गव्हाळ्या कलर सारखा त्याचा येतो. तर हिंदीमध्ये याला गव्हाळ्या सुद्धा म्हणतात. आणि गव्हाळ्या याच्यासाठी म्हणतात कारण की याच्या अंगावर गव्हासारखे खवले असतात. खवले तुम्ही पाहू शकताय. आता तो शांत झालेला आहे. विहिरीत किती दिवसापासून पडलेला. तुम्हाला कधी दिसला विहिरीमध्ये हा? आजच दिसला का? अच्छा, म्हणजे एक तर आजच कारण की विहीर खोदणं चालू इथं लोक म्हणत होते की सरफ आहे आहे असं म्हणत होते. तर यांनाही माहित नाही आहे हा पुष्कळ दिवसापासून पडलेला आहे की आताच पडलेला आहे. तरी आपण जास्त दिवस जर हा विहिरीमध्ये राहिला असता तर याचा जीव हा गेला असता. आपण याला व्यवस्थितपणे रेस्क्यू केलेले आहे, काढून काढलेले आहे. त्याच्या हालतीवरून तर वाटते हा खूप दिवसाचा पडलेला असणार. विटनेसपणा त्याला आलेला आहे. तर बघा याचे गोल हे डोळे असताय. निशाचर दिनचर हा दोन्ही पण आहे. नाग आहे, विषारी साप आहे ज्याला इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोब्रा असे म्हणतात. वैज्ञानिक लोक नाजा नावाने बोलू नका आपण बोलायला पाहिजे ना. आता नका बोलू. बरं ठीक आहे. बघा आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे विषारी विहिरीमधून. तर यांचे शेत आहे खंडूभाऊ लांडे यांचे शेतीने तर असलेले कर्मचारी जे क्रेननी ते विहीर खोदायचं काम करताय त्यांना हा साप दिसलेला होता. तर त्यांनी न मारता किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता लगेचच आम्हाला बोलवले आणि आम्ही लगेचच इथे येऊन हा साप व्यवस्थितपणे रेस्क्यू केलेला आहे. तर पाहू शकताय आपण लगेचच त्याला आता व्यवस्थितपणे बॅगिंग करू म्हणजे त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये याला आपल्याला मुक्त हे करता येईल. सर्वात श्रेष्ठ अलकेश भाऊ इंगळे. सर्वात श्रेष्ठ म्हणा मॅडम. सर्वात श्रेष्ठ अलकेश भाऊ इंगळे यांच्यासाठी वाचला फक्त एवढं. काय म्हणायचं? अलकेश भाऊ इंगळे सर्वात श्रेष्ठ. अलकेश भाऊ इंगळे यांनी हा साप वाचवलेला आहे. तर धन्यवाद त्यांच्यासाठी. अजून असेच साप वाचवत राहा. आणि निसर्गासाठी साप हा उत्तम आहे. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद.
कोणती बाई हिरी जायला तयार नसते ते मॅडम तरी गेले हिरी आपलीच उतरले ते नाहीतर कोणती बाई जाते का हिरी. मॅडम साठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. बघा पाहू शकताय आपण विहिरीमधून हा साप रेस्क्यू केलेला होता. तर आपण करतो याला पर्यावरणामध्ये डोंगरा होता निसर्गामध्ये मुक्त केलेले आहे आपण याला व्यवस्थितपणे.